जोहार, जय आदिवासी. आपणा सर्वांचं मी यशराज कट्ट्यावर सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्याला सार्थ अभिमान वाटावा असं UPSC परीक्षेमध्ये घवघवीत उत्तुंग यश मिळवणारं व्यक्तिमत्व, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहे. मी यशराज कट्ट्यावर त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. डॉक्टर अजय काशीराम ढोके सर, नमस्कार. नमस्कार सर. अजयजी, यशराज कट्ट्याच्या वतीने आपण UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. थँक्यू सर. आम्हाला आपल्या ह्या यशाच्या प्रवासामध्ये आपणाविषयी अधिक काही जाणून घेण्याची इच्छा आहे. तर मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला. त्यापैकी पहिला प्रश्न असा आहे की UPSC परीक्षेपर्यंत उत्तीर्ण होईपर्यंत आपला जो शिक्षणाचा प्रवास झालेला आहे, कारण शिक्षण खूप महत्त्वाचं असतं आणि ह्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये आपण कशा पद्धतीने वाटचाल केली त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम मी हेच सांगेन की आतापर्यंत जो मी घडलो तर त्या घडण्यामागे असंख्य जणांचा हात होता आणि त्यांची मदत लाभली मला. तर सुरुवातीपासून पहिली ते चौथी माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा कोगदे येथे झालं आणि त्यानंतर मला आदिवासी विकास विभागाची स्कॉलरशिप मिळाली. त्या अंतर्गत मी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मावली पब्लिक स्कूल येथे माझं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर माझं MBBS शिक्षण KEM हॉस्पिटल मुंबई येथे झालं आणि इंटर्नशिपमध्ये असतानाच UPSCचा प्रवास मी सुरू केला. हे UPSCचं म्हणजे जी काही स्पर्धा परीक्षा आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाची, अतिशय खडतर परीक्षा असते ती. तर हे सगळं यश मिळवण्यामध्ये कोणाकोणाची मदत आणि कोणाकोणाचं मार्गदर्शन लावलं याविषयी थोडं सांगा. तर सुरुवातीलाच तर माझे मामा जे होते तर त्यांनी एकदा मी थर्ड इयरला असताना MBBSच्या थर्ड इयरला असताना मला न्यूजपेपर दाखवला आणि त्याच्या पहिल्याच पानावर जे UPSC मध्ये उत्तीर्ण झालेली मुलं होते त्यांचे फोटो होते. तर ते दाखवून मला सांगितलं की एक दिवस जर तू UPSC करायचा विचार केलास आणि तू जर पास झालास तर तुझंही नाव आणि फोटो या पेपरमध्ये येण्याची शक्यता आहे. तर मला असं वाटतं की UPSCचा प्रवास त्या दिवशीच सुरू झाला असेल. त्यानंतर माझे आई वडील, भाऊ बहीण, मित्र आहेत तर त्यांनी मला वेगवेगळ्या वळणावर मला मदत केली. सुरुवातीला त्यांनी जो सपोर्ट असतो, हा जो प्रवास आहे UPSCचा तो खूपच भावनिक सुद्धा असतो. त्यामध्ये आपल्याला मेंटल हेल्थ इश्यूज सुद्धा येऊ शकतात आणि खच्चीकरण होतच जर आपला एखाद्या वर्षी जर पेपर क्लिअर झाला नाही तर त्यामध्ये मेंटल इमोशनल सपोर्ट मला त्यांनी दिलेला होता. त्यानंतर शिक्षणाची सुरुवात जिथून झाली, जिल्हा परिषद शाळा, तिथले शिक्षक, त्यानंतर ब्रह्मावलीचे शिक्षक, कॉलेजमधले शिक्षक, तर जो बेसिक माझा जो पाया भक्कम करण्यासाठी ज्यांनी मला मदत केली, जो की खूप महत्त्वाचा आहे UPSCची परीक्षा पूर्ण पास करण्यासाठी. तर त्या शिक्षकांचं, माझे कॉलेजमधले जे मित्र आहेत त्यांचं सुद्धा योगदान लाभलं आणि इंटरव्ह्यूची तयारी करत असताना कोकणा समाजाच्या वतीने माझा मॉक इंटरव्ह्यू घेतला होता तर त्याची सुद्धा मदत झाली मला. छान छान. आपण एकदा नव्हे तर सलग तिसऱ्यांदा UPSC परीक्षा उत्तीर्ण झालात. या सगळ्या यशापर्यंत जाताना आपल्याला कशा प्रकारे काही अडचणी आल्या किंवा काही वाटचाल करत असताना आलेले अनुभव सांगा. तर सुरुवातीच्या काळामध्ये मी यूट्यूबवर व्हिडिओ बघून, टॉपर्सचे इंटरव्ह्यूज बघून मी माझी अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार केली आणि त्यानुसार मी माझं प्रिपरेशन सुरू केलं. तर पहिल्याच अटेम्प्टमध्ये माझा रँक आलेला होता आणि मला सर्व्हिस पण मिळत होती आणि त्यानंतर 2 वेळा माझं प्रिलिम क्लिअर झालेलं नव्हतं. तर त्यावेळी सेल्फ डाऊट येणं किंवा मग थोडंसं खच्चीकरण झालेलंच होतं. तर त्या काळामध्ये थोडंसं इमोशनल मेंटल स्टेबिलिटी मेंटेन करणं खूप महत्त्वाचं होतं. तर त्यामध्ये मी जसं सांगितलं की घरच्यांची, मित्रांची मदत झालीच. त्यानंतर जे पुस्तकं आहेत किंवा मग कोचिंग जे ऑनलाईन अवेलेबल आहेच, पण मग दिल्लीला जर गेलं तर मग चांगली कोचिंग मिळते असं सांगितलं जातं. तर त्यासाठी सुद्धा मी दिल्लीला गेलेलो होतो आणि त्या दिल्लीला गेल्यानंतर 3 महिन्यातच तिकडचे खूप वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात आणि मीही सहन केले की राहण्याची व्यवस्था करणं किंवा मग जेवणाचं, पुस्तकांचा खर्च, हे सगळं बघणं थोडंसं कठीण जातं. आणि मी तरी डॉक्टर होतो, माझ्याकडे पैसे होते त्यामुळे मला एवढा प्रॉब्लेम आला नाही, पण इतरांना येण्याची शक्यता असतेच. तर थोडक्यात मी सांगेन की एकतर मेंटल स्टेबिलिटी ठेवणं महत्त्वाचं आहे. वेळेचा अभाव असतो. मी माझ्या 2 अटेम्प्ट देत असताना मी डॉक्टर म्हणून काम करत होतो, तर त्यावेळी ड्युटी सांभाळणं आणि अभ्यासही करणं कठीण जातं. तर हे चॅलेंजेस होतेच.
पण मग मला असं वाटतं की त्या चॅलेंजेसला ओव्हरकम करूनच आपण ही परीक्षा सक्सेसफुल होऊ शकतो. अजयजी एवढं सांगा की आपण हे जे सगळं UPSCच्या परीक्षेचे उत्तीर्ण होईपर्यंतचं हे सगळं करत असताना काही विद्यार्थ्यांमध्ये समाजामध्ये की UPSC खूप कठीण असते असा एक समज असतो, परंतु जे करू इच्छिणारे आहे ग्रामीण भागातील सुद्धा विद्यार्थी त्यांनाही वाटतं की मला MPSC UPSC व्हावं, प्रयत्नही करतायत, मेहनतही घेत आहेत, पण तरीसुद्धा काही काळपर्यंत प्रयत्न केल्यानंतर ते हताश होतात आणि सोडून देतात प्रयत्न. तर मग अशा म्हणजे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण काही संदेश द्या? तर माझा एक असा संदेश असेल की सगळेजण बोलतात की हार्डवर्क करा, पण मी सांगेन की स्मार्ट वर्क करा. थोडक्यात काय तर तुमची जी स्ट्रॅटेजी आहे तर त्याला रिफाईन करायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने करत असाल, जसं की तुम्ही टेस्ट सिरीज न लावता किंवा मग प्रॅक्टिस न करता जर पेपरसाठी जात असाल तर यश मिळणं कठीणच असतं. तर स्ट्रॅटेजीकडे लक्ष देणं किंवा मग नवीन सोर्सेस घेणं. आता UPSCची जर परीक्षा पास करायची असेल तर भरपूर ऑनलाईन सोर्सेस अवेलेबल आहेत. टॉपर्सचे जे नोट्स आहेत ते अवेलेबल आहेत. टॉपर्सचे टेलिग्रामवर चॅनल सुद्धा आहेत आणि त्यामध्ये ते मेंटॉरशिप करतात, गायडन्स सुद्धा देतात. तर हे सगळं या सगळ्याचा तुम्ही फायदा घ्यायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं कन्सिस्टन्सी ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक दिवस तुम्ही 7-8 तास तरी किमान अभ्यास करायलाच हवा आणि तोही क्वालिटी स्टडी करणं महत्त्वाचं आहे. फक्त 7-8 तास बसायचं आणि फक्त वाचून बघायचं तर याच्याने परीक्षा पास होऊ शकत नाही. तुम्हाला त्यासाठी प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. जे फॅक्ट्स कंटेंट आहे तर त्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि या प्रकारची जर तुम्ही स्ट्रॅटेजी इम्प्रूव्ह केली तर तुम्हाला यश मिळेल अशी खात्रीच आहे, अशी गॅरंटी देतो. की कार्य कठीण है इसलिए करणे योग्य आहे, साधारण कार्य तो सभी करते. ते आमच्या दृष्टीने कठीण, पण ते कठीणात कठीण तुम्ही सहज कसं सोपं केलं, तुम्ही त्या आवाक्यात आणलं, असं उत्तुंग केंद्रीय लोकसेवा आयोगाचं यश आपण केलं, संपादन केलं. आम्हा कोगदा, जव्हार आणि पालघर जिल्ह्यातल्या सर्व वासियांना सार्थ अभिमान वाटतो. मी म्हणजे मनापासून ज्यांच्याविषयी उल्लेख करेन ते डॉक्टर अजय काशीराम डोके, कोगदा या गावातले. आज ते UPSC IAS उत्तीर्ण झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत. आज आपल्या यशराज कट्ट्यावर आपण त्यांना बोलतं करण्यासाठी त्यांचे अनमोल असे शब्द ऐकून आणि समाजाला, तरुणांना त्यांचे अनुभवाचे बोल प्रेरित करण्यासाठी ही छोटेखानी मुलाखत आयोजित केली होती. या मुलाखतीला सरांनी दिलखुलासपणे अगदी सामोरं जाऊन मनमोकळेपणाने आपले अनुभव व्यक्त केले. त्यातून नक्कीच समाजातील जो भूतपूर्व विद्यार्थी आहे, युवक आहे, त्याला त्यातून प्रेरणा मिळेल हा विश्वास वाटतो. मी डॉक्टर अजय सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना यशराज कट्ट्याच्या वतीने मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.